चला तर आज बनवूया आपण हिरव्या टमाट्याची भाजी. तर आता आपण शेंगदाणे, मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं मी हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं. त्यानंतर पातेल्यात तेल तापवायला ठेवलं. त्यानंतर आपण हळद टाकून तो गोळा आपण परतवून घेऊया. आणि बाजूनेच मी कुकर तुम्हाला दाखवलं आहे, तर त्यामध्ये मी छोटी वाटी असते त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असलेली तुरीची डाळ आणि कच्चे टमाटे 4 हे मी त्यामध्ये शिजवून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आपण हा गोळा चांगला परतवून घेऊया. यामध्ये थोडं थोडं पाणी सोडून आणि मी थोडंसं धना पावडरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि या गोळ्याला आपल्या तेल सुट्टे आहे. त्यानंतर आपण लगेच कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये टाकून घेऊया. कोथिंबीर यामध्ये टाकल्यानंतर आपला कोथिंबीर हिरवाच राहतो आणि तेलवरती आल्यावर सुद्धा ग्रीन तरंगतो तो. त्यामुळे मी या मसाल्यातच कोणती पण भाजी करायच्या वेळेस मी मसाल्यातच तो टाकतो. आणि आपले हे टमाटे शिजून झालेले आहेत. तुम्हाला दिसलं असेल डाळ किती थोडीशी घेतली आहे मी. आमची 4 जणांची भाजी असते, त्यामुळे मला थोडीशी डाळ आणि 4 टमाटे घेतले मी. त्यानंतर असं तेल आपल्या भाजीला सुट्टे आहे. आणि आपण लगेच मीठसुद्धा मी मसाल्यामध्येच टाकलेलं आहे. मसाल्यातच मीठ टाकून 1 चमचा मीठ टाकलेलं मी. त्यानंतर आपण लगेच टमाटे टाकून घेऊ. नंतर जे मिक्सरला राहिलेलं आपलं शेंगदाण्याचा गोळा जो चिटकलेला आहे तो पण आपण ते मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर अशी आपली भाजी पहा किती छान दिसतं कोथिंबीर. आणि अशी आपली भाजी तयार. आता गदक आल्यानंतर आपण लगेच जेवायला घेऊया. बाय.